नमस्कार मंडळी, कसे आहेत? बरे आहात ना? माझं नाव क्षितिज हुनारी आणि स्वागत आहे आपला यूट्यूब चॅनल गाव गजालीवर. मित्रांनो, बरेच दिवस झाले होते आपण फिश मार्केटला आलो नव्हतो आणि माशांचे व्हिडिओ वगैरे केले नव्हतं, कारण श्रावण महिना हा चालू होता. आपल्या घरी गणपती बाप्पा आले होते आणि आता 5 दिवसाचे गणपती झालेले आहेत. काल 7वा दिवस होता आणि 7व्या दिवसाचेही गौरी विसर्जन वगैरे झालेलं आहे. आता काल होता मंगळवार, त्यामुळे काय होतं, गौरी विसर्जन झाल्यानंतर जी माणसं आहेत ज्यांच्या घरी गणपती बाप्पा गावाला गेलेले आहेत तर त्यांना मासे असे खायला मिळत नाही, कारण वार मंगळवार होता. तर आज आहे बुधवार. बुधवारी कशाप्रकारे मालवण बाजारात गर्दी असणार आहे हे आता आपण बघणार आहोत आणि नेमके आता कुठकुठले मासे आपल्याला मालवण बाजारात बघायला मिळतात हेही आपण बघणार आहोत. त्यांचे रेट्स काय आहेत ना हेही तुम्हाला मी सांगेन. आपले व्हिडिओ थोडा स्पेशल आहे, कारण नेहमी आपण जेव्हा व्हिडिओ बनवायला येतो आपण एकट्याने येतो. आज आपल्याबरोबर आलेला आहे पांडुरंग भिसे. हा माझा खूप चांगला मित्र आहे. ह्याचाही एक खूप सुंदर असा यूट्यूब चॅनल आहे, इंटरेस्टिंग ऑल इन वन करून. तर चिरेखानीचा सगळ्यात जास्त व्ह्यूजवाला व्हिडिओ होता ना आपला. तर चिरेखानीवरचा एक अमेझिंग आउटस्टँडिंग वाला एक व्हिडिओ होता आणि त्याच्यापासून पांडूला फिरायला खूप आवडतं. तर तो ट्रॅव्हलिंगचेही बरेचसे व्हिडिओज बनवतो, असेच बाजाराचे व्हिडिओज बनवतो आणि त्याच्या व्हिडिओजमधलं एक महत्त्वाचं अशी गोष्ट आहे की त्या ठिकाणी जिकडे गेलेला आहे तिकडला थोडा अभ्यास करतो आणि त्याच्याबद्दलची ती माहिती देतो. तर अशा प्रकारचे व्हिडिओज पांडू प्रकारे आज आपण आलेलो आहोत. तर आता बघूया काय काय मासे आहेत आणि काय काय त्याचे भाव आहेत आणि कितपत गर्दी आहे. चला मग वेळ न वाया घालवता जाऊया मालवण बाजारात. काका, इथे सुळे कसे हो? सुळे आहेत ना ते? होय, 800 रुपये किलो. 800. अच्छा, किलो नसत. मी 4 बाटले सुळे आहे 800 रुपये किलो. हे छोटे सुळे आहेत. आज जबरदस्त गर्दी आहे, कारण कसं आहे 5व्या दिवसानंतर आजचा दिवस पहिला माशाचा वार आला आहे. शेंगाडे बघा कसले ह्यूज साईज आहे बघा, जबरदस्त साईजचे शेंगाडा आहे. याला शेंगाडा म्हणतात. याला ना मध्ये असा एक काटा असतो, काटे ना खूप लागतात, त्यामुळे ते नीट काढून मग खावे लागतात. काय घे नको का? अच्छा का, कसं वाहतो? 300 किलो. बरोबर. हा शेंगाडा मासा. ह्याच्यामधले छोटी साईज पण असते, मोठी साईज पण असते आणि ह्याच्याहून पण मोठी साईज असते शेंगाड्यामध्ये. ही एक मीडियम साईज म्हणू शकतो. शेंगाडा आहे हा 300 रुपयांनी किलो. कापतं लगे बघता येईल? नको नको बघताय बघा. ते बारके हे म्हणतात ते का? ही मोरी. ती हा मोरी मासा. सणक येते बुगडी. वा, मोरी आज 600 रुपयांनी किलो. सगळे वेगळे मासे आहेत आज. खतरनाक. गुड. आता इकडे पोलन म्हणजे आपण जे छोटे प्रॉन्स म्हणतो ना ते पण टोपलीत आहेत आज. युजली किलोवर मिळतं. तर त्या टोपलीचा भाव आहे 1500 रुपये. दाखवतो तुम्हाला. बाई, साधारण हे पोलन जे आहेत ना, मोठी साईज पोलन आहे ती 1500ने टोपली. ती बांगड्याची टोपली आहे. बाकी मासे असत, थोडे टायगर प्रॉन्स असत आहे. तो वाटो कसं का खाली असत 600 रुपये किलोनी आहे. बाकी हे तर टोपल्याने असत. ओके. टायगर प्रॉन्स ते 600 रुपयांनी किलो आहेत. ओके. बऱ्यापैकी गर्दी आहे आज. मस्त. इकडे बांगडे आहेत, ते पण जवळपास तेवढेच 1200 ते 1300 रुपये टोपली आहे बांगड्याची. 2000 असत. ह्याच्याकडे 1200 नत. अच्छा, इथे मोठे असत. ओके. चल. होय, आज बोंबील आहेत. बोंबील विचारूया. एकदम मोठी साईज नाही आहे, मीडियम साईज आहे बोंबील आहे. बघूया. हे बोंबील कसे आहे? ते 250 रुपये किलोनी बोंबील आहेत आज. 250 किलो बोंबील आहे बोलतो. वा. आणि ही आता आपले नॉर्मल बांगडे आहेत. मग शेतकं आहेत. मावशी शेत कसे आहे ते? 500 नसत.
मिक्स साईज आहे ती. ओके. हो तसलीच ती बरोबर. बरी आहेत. तिकडे शिंगाडा कापायला आहे. हा शिंगाडा याला म्हणतात कापी. कापी छोटा मासा. ते कुर्ले. मावशी ते कुर्लं वाटो कसं गे? 200 रुपयात सगळे. बरे आहेत ताजे स्वस्त असतात. ओके. हा कुर्ला वाटा आहे 200 रुपयाला. हे समुद्रातले कुर्ले असतात. किराण हे त्याच्याकडे काय काय विचारूया. हे सरंगे त्या दिवशी आपण नेले साधारण 500 रुपयाला वाटा. आज कसे आहेत का सरंगे आहे ते बारके? 500 नसत ना बरोबर. ह्यो मासो खायचो गे बुगडी म्हणतात ना. बरं वाटतं खाऊ. कसा आहे तो? 201. 1000 आणि 500. बुगडी मासा आम्ही कधी बघितला नव्हता म्हणजे पहिल्यांदाच. ताई काय म्हणतं? बुगडी. बुगडी हो नवीन मासो आज आपल्या बघूक गावलो. या बाजू काय बघूया. अयो बोंबील असत. बरे असत बोंबील. बोंबील आहेत मस्त. औषध घेऊन जाऊ शकते मी. बोंबील आवडतं ते आज करून खाऊ. बोंबील घेऊन जाऊया. दा बोंबील शेत 1 किलो देवा. 1 किलो द्या माका बोंबील. तुम्ही खाता का बोंबील? मावशी याचे चिंगळ वाटो कसो गे? 600 नसा तो किलोभर असते जवळपास ना. ते जादा असत. होय त्या दिवशी कुर्ने नेलेल्या भारी होत्या मस्त. औस होती बघ. हो आहे तो कसं वाटो 200. त्या दिवशी आपण या मावशीकडनं ना कुर्ने नेले होते मस्त होते. आता साधारण आता आपला बाजारी ह्या बाजूला संपला आहे. तसं बघायला गेलं तर गर्दी आहे. मासे पण आहेत. पण 5व्या दिवशी आपण आलेलो ना सकाळी तेव्हा जबरदस्त गर्दी होती. आज त्या मनाने जरा कमी आहे गर्दी. असं बरोबर. जरा वाईच लावून दिलं असतं ना. 200 ना 200. तर कोळंबी आपण 200 वाटा घेतला आहे. पण काय होतं फक्त आलो आणि फक्त आपण रेट विचारले असं बरं वाटत नाही. आणि कसं खूप मासे आहेत ते आपण आज नाही उद्या खाणारच आहोत. तर ते आपण घेऊ शकतो. काकीने लावून पण दिलेले आहेत आपल्याला. काकी आपलं नाव? सुप्रिया ताईकडनं आता आपण 200 रुपयाचा वाटा मोठी कोळंबी घेतलेली आहे. तर ह्याला म्हणतात चालू. हे चालू आहेत. पोलन ह्याच्यापेक्षा जरा छोटी असते. ही मोठी साईज असते. ह्याला चालू म्हणतात. चालूमध्ये 1 नंबर 2 नंबर असतात. पण आता सगळे मिक्सच मिळतात. मोठी छोटी असे मिळत नाहीत. त्याच्याकडे विचारलं. सरंगे त्या दिवशी पण आपण नेले साधारण 500 रुपयांनी वाटा आहे. मस्त होते त्या दिवशी सरंगे नेले. बरे होत्या जबरदस्त. 500 रुपये नसता तो 500. होय 500 किलो जवळपास असत ते. ही ताई आता इकडे शिंगाडा कापते. ह्याच्यामध्ये ना काटे असतात ना ते कडक असतात खूप. त्यामुळे जरा मेहनत लागते. सुरमईसारखं नसतं पटकन कट केलं की झालं. त्यामुळे खूप जाड असा काटा असतो एक खालच्या दिशेने. ते जे हे आहेत ना पाकं आहेत ना त्याचे काटे कडक असतात. ते बघते खूप हे लागतो कापायला. खायला बरा लागतो मासा तो मस्त. तर इकडे पण सुळे जास्त प्रमाणात आहेत आज इकडे. आणि त्या बाजूला जे आहेत ना ते सगळे मासे आपल्याला साफ करून देणारे असतात. या बाजूला काय बघूया. बांगडे नको गे असंच घेतलं आता. होय इकडे आता बोंबील आणखीन आहेत. बोंबील आपण ऑलरेडी घेतले. बांगडे वाटा इकडे आहे. आता हे आहेत हे खडकातले कुर्ले असतात. हे काळे असतात खडकातले. हां खडकातले आहे. तर कुर्ले वाटो कसं आता जाळी 550 जाळी. अच्छा तशी मिक्स साईज आहे. थोडी लहान आहे पण बरे आहेत. ओके होय. कुर्ले सहसा जिवंतच असतात म्हणजे जिवंतच देतात ते. आता ह्या दिशेने बघितलात ना इकडे सगळे आपल्याला मासे क्लीन करून देणारे आहेत. मस्तपैकी असं साफ करून देतात. घरी जाऊन फक्त आपण धुवायचे आणि फोडणीला टाकायचे.
तिकडे मस्त मोठे सुळे आहेत, ती ताई साफ करते. सुळा मासा खायला मस्त वाटतो. डॅडींना आवडतो खूप. ये इकडे बघूया अजून काय. आता इकडे मग अशी आपण शिंगाडा होता तो बघितलाच. आता बघा, तर हा पण शिंगाडाचा आहे पांडू, आणि तो जो मोठा आहे ना तो पण शिंगाडाचा आहे. सेमच मासा आहे, फक्त हा बारका तो मोठा. बघा हा शिंगाडा छोटा, आणि त्याच्यातलंच मोठी साईज ती आहे. हे बघा, आता हा सुळ्याचा जो वाटा आहे ना इकडे, तो 900 रुपयाला वाटा आहे सुळ्याचा. तो ह्याच्यावर कापडावर ठेवलेला आहे, तो 900 रुपयांनी वाटा आहे तो. मावशी 800नी मागताय, तो नाही देत आहेत. 900 फिक्स प्राईस 900. इकडे जे माझ्या मागे तुम्ही बघता ना, तर लिलाव जो असतो तो ह्या ठिकाणी होतो. सगळ्यात अगोदर जर तुम्ही आलात मालवणवरनं, तर इकडे अगोदर लिलाव असणार, मग मासे विक्रेता असतात आणि मग पॅकिंग करून देणारेही असतात. पण आता कसं टुरिस्ट सीझन कमी असल्यामुळे पॅकिंग करून देणारे आता असे नाही आहेत इकडे. फक्त आपल्याला मासे विक्रेता जे आहेत तेच आपल्याला दिसतात. पॅकिंग वगैरे असेल तर तिकडे जवळपासच्या दुकानातनं तुम्हाला थर्मोकॉलचे बॉक्सेस घ्यावे लागतील आणि स्वतः पॅक करावे लागतील. बर्फ वगैरे इकडे जवळपास मिळतं. लिलाव कशा प्रकारे चालतो ते तुम्हाला दाखवतो. हा दादा आहे ना, हा माशाचा रेट पुकारणार, आणि समोरचे जर कोळणी आहेत किंवा विक्रेते आहेत तर ते त्यांना हवं असलं तर भाव सांगतात वाढवून, आणि जर फायनल जो रेट होणार तेव्हा ते मासे विकले जाणार त्या रेटला. 1200 रुपये 1200 रुपये 1200 रुपये 1200 रुपये. हे बांगड्याचा जो बांगड्याची टोपली आहे ना त्याचा लिलाव चालू आहे. ते बघा, ती जी बांगड्याची टोपली मावशी बघते ना त्याचा रेट आहे सध्या 1200 रुपयापर्यंत पोचला आहे. बांगडे 1200 काय नाही 1200 रुपये झालं फायनल 1200 रुपयाला हा डील क्लोज झालेला आहे. तर त्यांनी डायरेक्टली बुकमध्ये लिहून घेतात आणि ती टोपली उचलून घेऊन जातात. इकडे पण सुळे कसले आहेत आज, एकदम फ्रेश सुळे आहेत. पण आमच्याकडे खाणारी व्यक्ती डॅडी ते नाही आहेत, ते गेले आहेत मुंबईला. चला, तर अशा प्रकारे माशाचा लिलाव होतो की एक बेस प्राईस ठरवलेली असते आणि त्याच्यापुढे मग ज्यांना इंटरेस्ट असतो खरेदी करण्यात तर ते तसं तसं त्यांची प्राईस ही वाढवत जातात. काय रे पांडू, किती रुपयात गेली टोपली? 1200 रुपये. हां, म्हणजे पांडूचं लक्ष आहे. पांडू फक्त व्हिडिओ नाही काढायचा, पांडू लक्ष पण देतोय. तर आता काय होतं, मालवण बाजारातनं ना बरेचसे छोट्या छोट्या गावातले विक्रेता पण येतात आणि ते इकडनं लिलावात म्हणा किंवा रिटेलमधनं मासे, जसं बघा आणखीन इकडे पण आता लिलाव चालू आहे बघा. 60 रुपये 1660 रुपये 1660 रुपये 1660 रुपये 65 रुपये 1662 1662 900 बरबे असा काय 1662 1662 समुदाय 1662 1662 1662 हे सौंदर्य आहे ते जवळपास 1600-1700 रुपयाला ह्याचा लिलाव झाला. एकदम बारके सौंदर्य आहेत पण खायला मस्त वाटतं, चार वगैरे बरा वाटतं त्याचा. आता नेक्स्ट टोपली काय ना, आता पेडवे आहेत ना त्याची टोपलीचा लिलाव सुरू झाला आहे. 700 रुपये 700 रुपये 705 रुपये 705 रुपये 600 रुपयापासून चालू झाला आहे त्याचा लिलाव. आता पुढे 5-10 रुपये अशाने हा रेट वाढतो. 710 रुपये 715 20 रुपये 25 रुपये 30 रुपये 35 रुपये 40 रुपये 750 750 755 755 60 रुपये 762 70 रुपये 75 रुपये 80 रुपये 780 रुपये 90 रुपये 720 रुपये 832 रुपये पेडीएस चालू 832 रुपये 600 पासून सुरू झालेला लिलाव 840 पर्यंत पोहोचलाय बघा. 55 रुपये 855 60 रुपये 860 रुपये 860 रुपये 860 860 रुपये 860 रुपये 860 रुपये 600ला सुरू झालेला आणि 860 रुपयाला ती जी टोपली आहे ना त्याची विक्री झाली. आणि तिकडे माझ्या मागे बघताय ना ह्या सगळ्या गाड्या आहेत. काय म्हणता रे लिओ? तर माझ्या मागे जिकडे गाड्या बघतायत ना हे सगळ्या गाड्या
इथनं मासे घेऊन जायला आलेले आहेत, काही गाड्या इथे मासे घेऊन आलेल्या पण आहेत. तर काय होतं, मोठे मोठे जे बंदर आहेत तिथनं जास्त मासा आला की तो मालवणलाही येतो विक्रीसाठी आणि मालवणवरनंही लहान लहान गावांमधनं बरेचसे मासे विक्रेता येतात आणि इथनं मासे घेऊन जातात आणि मग ते त्यांच्या त्यांच्या गावात वाट्याने म्हणा किंवा टोपलीने म्हणा तशाने ते विकतात. तर हा पांडू पण एकदम सिरियसली ब्लॉग करतोय. सकाळी सकाळी उठलोय आम्ही 7:15 वाजता. असल्यामुळे जवळजवळ तिथं लाटा इथे येतात पूर्ण गाडीला. हे बघा, मग मी बोलत होतो तुम्हाला की थोड्या वेळानंतर इकडे काय होतं की हा समुद्रावर आता मासे बाजार भरलेला आहे. थोड्या वेळानंतर ना इकडे एक शेड बांधलेली आहे, प्रॉपर चांगली शेड आहे. तर तिथे सगळे मासे विक्रेते जातात. कारण आहे की आता पाणी बघा, पाणी ना वर येत चाललं आहे, भरती आहे थोड्या वेळानंतर या सगळीकडे असं वरपर्यंत पाणी येणार. तर चला, आपलं काम झालेलं आहे आणि सुंदर असा एक व्हिडिओ आपण आज तयार करायचा प्रयत्न केला. पण थोडी जास्त गर्दी असल्यामुळे एक्झॅक्टली खूप सारे मासे काय दाखवता आले नाही. पण बऱ्यापैकी आज आपल्याला बुगडी की बुगडं काय मला लक्षात नाही, असा एक नवीन मासाही कळला. चवीला वगैरे कसा असतो काय आपल्याला माहीत नाही, पण बऱ्यापैकी चांगल्या प्रमाणात होता तो. मित्रांनो, आता आपण परत घरी आलेलो आहोत आणि आज जसं बघितलं की बऱ्यापैकी गर्दी होती मालवण बाजारामध्ये. कारण काल 7व्या दिवसाचे गौरी गणपती आहे, त्यांचं विसर्जन झालं. थांब रे, यांचं आता कसं झालं आहे की मी समोर दिसतो आहे आणि त्यांना आता राऊंडला न्यायचं आहे, त्यामुळे त्यांची धडपड चालू झाली आहे. तर आज आपल्याबरोबर पांडू होता. सुंदर असा व्हिडिओ त्यांनीही तयार केला. येस, तर अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटन आहे तो नक्कीच प्रेस करा. आणि जर चॅनलवर नवीन आहात तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करायला अजिबात विसरू नका. कारण आपण आपल्या चॅनलवर गावातल्या व गावाच्या जवळपासच्या गाव गजाल्या, गंमत गोष्टी, गप्पा गोष्टी नेहमीच शेअर करत असतो. तर सध्यासाठी एवढंच. माझं नाव क्षितिज जुनारी, आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवरनं. पुन्हा भेटूया.